हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावी तशी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. सर्वप्रथम तर तुम्हाला शुभंकर नवरात्रीच्या खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. आणि या शुभंकर नवरात्रीच्या निमित्ताने बापूंना मी विनंती करते, आपल्या मोठ्याच्या चरणी, आपल्या नंदाईच्या राधांच्या चरणी विनंती करते की ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आमच्याकडून, आम्हा श्रद्धावानांकडून जास्तीत जास्त सेवा, उपासना, पठण, श्रवण काय जे असेल ते सगळं बाबू तुम्ही करून घ्या. ठीक आहे. माझंही आपल्या मातृवात्सल्य विंदानम ग्रंथाचं पारायण सुरूच आहे, म्हणजे बापू ते करून घेत आहेत. तसेच अनेक श्रद्धावानही हे पारायण करतच असतील. ठीक आहे. तर आजचा माझा जो अनुभव आहे ना, तो आहे मला बापूंनी जो माझ्या कुलदेवी संदर्भात जो अनुभव दिलेला आहे त्या संदर्भात. ठीक आहे. तर हा अनुभव मला बऱ्याच वर्षांपूर्वी आलेला आहे, पण अशीच म्हणजे सांगण्याची अशी वेळ किंवा सांगितला गेला नाही असं म्हटलं तरी चालेल. पण आज मला म्हणजे काल मला आठवलं की अरे आपण सगळ्यांसोबत हा बापूंचा जो अनुभव आलेला आहे कुलदेवी संदर्भात तो नक्की शेअर करायला हवा, की जेणेकरून म्हणजे कळेल पण आपल्याला की माहिती का, बापूंचं ना आपल्याकडे खूप बारीक लक्ष असतं. आपल्याकडून काय चुका होत आहेत, आपल्याकडून काय करायचं राहतंय, तर बापू वेळोवेळी त्या गोष्टी आपल्याकडून बरोबर करून घेत असतात आणि आपल्याकडून कुठली चूक होऊ देत नाही. बरोबर आहे. तर झालं असं की हा माझा अनुभव आहे 2008चा. 2006 साली आमचं लग्न झालं आणि 2008ला आम्ही काही फॅमिली इश्यूजमुळे वेगळं निघालो. ठीक आहे. ते बरेच फॅमिली इश्यूज होते. आपण त्याच्यातून पण आम्हाला बऱ्याच कठीण प्रसंगातून कठीण प्रसंगातून आम्हाला कठीण प्रसंगात आम्हाला साथ दिली आणि बापूंमुळे आम्ही आज इथवर आहोत. ठीक आहे. तर झालं असं की 2008ला ज्यावेळेला आम्ही शिफ्टिंग केलं त्यावेळेला खूप म्हणजे ते एमर्जन्सीतून निर्णय आम्हाला घ्यावा लागला होता आणि त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं सामान घेऊन आम्ही वेगळं निघालो. ठीक आहे. सामान पण काही खूप नव्हता, मोजका सामान घेऊन आम्ही वेगळं निघालो होतो. तर त्याच्या दुसऱ्या घरात शिफ्ट झाल्यानंतर काही दिवसात म्हणजे 2-4 दिवसातच मला हा अनुभव आला. तर झालं असं की स्वप्न पडलं मला आणि माझ्या मते तो दिवस शुक्रवारचाच असावा असं मला वाटतंय, शुक्रवार किंवा गुरुवारचा असावा असं मला वाटतंय. तर मला रात्री स्वप्न पडलं आणि तेही ब्रह्ममुहूर्तावर. तर असं असतं की मी आणि माझे मिस्टर आम्ही कुठेतरी जात असतो, तिथे बापू आलेले असतात. तर आम्ही ठरवतो की अरे बापू आलेले आहेत ना, तर आपल्याला बापूंच्या दर्शनाला जायचंच आहे. आणि मग आम्ही दर्शनाला जातो. एक छानशी अशी कुटिया असते, त्या कुटियात बापू बसलेले असतात आणि बापूंनी घातलेला ड्रेस म्हणजे काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट. बापू छान असे बसलेले, साईबाबा जसे बसतात ना तसे बसलेले असतात. आम्ही बापूंकडे जातो, बापूंच्या पाया पडतो आणि बापूंसोबत बोलणार मी. तेवढ्यात बापू मला म्हणतात की वृषाली माझी आई कुठे असं. तर मग मला प्रश्न पडला की बापू मला असं म्हणजे काही डोक्यातच नव्हतं, काही कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची. आणि नवीन नवीन लग्न झालेलं असल्यामुळे खूप गोष्टींचा अनुभव आहे असंही नव्हतं, सुरुवातच होती माझी संसारात पडण्याची. तर मग बापू मला म्हणतात की माझी आई कुठे आहे. मी गोंधळून गेले, म्हणजे बापू मला असं काय विचारतात माझी आई कुठे. आणि मनातल्या मनात मी म्हणते की मला काय माहिती ना बापूंची आई कुठे असं. बापू मला कसं काय विचार, मी कसं काय सांगू की बापूंची आई कुठे आहे, मला कसं माहिती असणार, हा विचार माझ्या मनात करते. आणि त्याच वेळेला बापू मला म्हणतात की ती बघ माझी आई तुझ्या मागे बसलेली आहे. आणि मी मागे वळून बघते तर एक अतिशय सुंदर देखणी, अतिशय तेजस्वी अशी एक स्त्री, छान हिरव्या गडद रंगाची साडी घातलेली, अशी माझ्या मागे पूर्ण अलंकार घातलेले, अतिशय तेजस्वी मुख. आणि मी खरं सांगते, मी शब्दात वर्णन नाही करू शकत असं ते त्यावेळेला मला जे काही दृष्टांत घडला किंवा काय बापूंनी दृष्टांत दिला किंवा मला काही जे ते माझ्या मोठ्या आईचं म्हणा किंवा माझ्या कुलदेवीचं दर्शन झालं, ते मी सांगू नाही शकत ते शब्दात काय होतं माझा तो अनुभव असं. पण इतका आनंद झाला की इतकं छान वाटलं त्या देवी आईच्या चेहऱ्याकडे बघून. तर मग मी मागे वळून बघते तर मला एक अशी स्त्री दिसते. मग मला वाटलं की अरे बापरे, ही बापूंची आई आहे का असं. ठीक आहे. तर मग मला बापू म्हणतात की तिच्या पाया पड. तर मग मी त्यांच्या पाया पडते आणि त्यांच्या पाया पडल्यानंतर म्हणजे आम्ही दोघी पाया पडतो आणि त्यांच्या पाया पडल्यानंतर आहे ना, त्यांच्यासमोर एक खूप मोठी अशी थाळी असते, ज्या भरपूर मोठी असते ती थाळी. त्या थाळीमध्ये म्हणजे आपलं जे साधारण जेवायचं ताट असतं ना,
तर त्याच्या जवळजवळ 5-6 पट एवढी मोठी ती थाळी असते, छान अशी पंचधातूची बनलेली. आणि त्या थाळीमध्ये खूप फ्रुट्स, फळं असतात, फुलं असतात, पूजेचा खूप सामान असतो, बऱ्याच गोष्टी असतात जे आपल्याला पूजेला लागतात, जे आपण पूजेसाठी वापरतो. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. आरती निरांजन लावलेली असते असं. मग बापू मला म्हणतात की बाळा ते ताट उचलून माझ्याकडे आण. आणि मला परत प्रश्न पडतो की बापरे, एवढं मोठं ताट माझ्याकडून कसं उचललं जाणार? खूप मोठं होतं ते, सगळे फळं वगैरे सगळं त्याच्यात होते कितीतरी. त्याच्यामुळे मग मला वाटलं बापरे, एवढं मोठं जड ताट मी कसं उचलणार? म्हणून बापूंनी मला सांगितलं तर ते माझ्याकडून नक्कीच होणार असेल म्हणून सांगितलं असं बापूंनी मला. तर मग मी काय करते, फक्त असं ताट उचलण्याचा प्रयत्न तर करते, पण एवढं हलकं लागतं ते ताट माझ्या हाताला. आणि ते तसंच्या तसं उचलून मी बापून पुढे नेते. आणि माझ्या हातात ते ताट तसंच असतं मोठं. आणि मी विचार करते बापरे, एवढं मोठं जड ताट, याच्यात एवढा ऑलरेडी ताट हे किती जड आहे, किती मोठं आहे, किती जाड आहे, त्याच्यात फळं केवढी भरलेली आहेत, फुलं आहेत, सगळ्या पूजेचा किती सामान आहे. आणि हे ताट माझ्याकडून सहज उचललं गेलं. तर ते हे कोणामुळे झालं? आपल्या बापूमुळे झालं, बरोबर आहे. तर मी ते ताट उचलून बापूंकडे नेते. आणि बापू त्या ताटामध्ये जे काही फुलं ठेवलेली असतात तर त्या फुलांमध्ये हात टाकतात आणि एक हात टाकून सरकन त्या थाळीतून हात असा ओढतात. आणि त्याच्यातून बापू एक भला मोठा काळाशार साप काढतात. तो साप इतका भयंकर, म्हणजे स्वप्नामध्ये बापूने ज्या वेळेला तो साप सरकन काढला ना त्या फुलांमधून, त्याच वेळेला मी रिअल जागी होऊन मला पूर्ण अंगाला घाम सुटलेला होता. कारण की आजही या क्षणाला सुद्धा तो क्षण आठवून, जो साप काढायचा जो क्षण होता ना बापूंचा, एकदम जोरात हात टाकून एकदम जोरात सरकन तो हात काढतात. तर मग तो आजही क्षण मला जर आठवलं ना तर माझ्या अंगाला काटा येतो. मग आणि हे स्वप्नात बघून मी अचानक जागी होते आणि मला घाम फुटलेला असतो. तर मग मी घाम वगैरे पुसते, पाणी वगैरे पिते आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न करते, पण मग मला झोप काय लागत नाही. मग सकाळी उठल्यानंतर माझ्या मिस्टरांना मी सांगते की अहो असं असं स्वप्न मला पडलं, तर नाही तर नक्कीच काही ना काही अर्थ असेल व असं. तर मग मी म्हटलं विचारायचं तरी कोणाला विचारायचं. नेमकी बापू कृपेमुळे ज्या वेळेला आम्ही शिफ्ट केलं होतं घर दुसरीकडे, त्यावेळेला त्या घराच्या आजूबाजूला सगळे बापू भक्त होते. बापू एवढी सोय करून ठेवतात ना की ज्या वेळेला मी शिफ्ट झाले होते त्यावेळेला मला प्रश्न पडायचा की अरे बापरे, मी कोणाला विचारू की ते बापूंचं केंद्र कुठे भरतं किंवा काय, कोणाला माहिती तरी असेल का या विचाराने. आणि नवीन असल्यामुळे, त्या गावात नवीन असल्यामुळे मला कोणासोबत बोलू किंवा काही हाही प्रश्न होता, कोणी आपल्यासोबत बोलेल की नाही हाही प्रश्न होता. पण मग मी, आणि बापू कृपेने माझ्या बाजूचं जे घर होतं, आमचे शेजारी जे होते ते केंद्र प्रमुख होते. आणि आता आम्ही परत बापूने आम्हाला आमच्या स्वतःच्या घरात शिफ्ट केलेलं आहे. त्यावेळेला आम्ही त्या घरामध्ये 1 वर्ष रेंटने राहिलो होतो. आणि बापू कृपेमुळे 1 वर्षानंतर लगेच आमचं स्वतःचंही घर झालं. तर मी सकाळी ना सहज जात होते, तर मला एकदम बापूंचा म्हणजे आपलं कंपाऊंड असतं ना, तर कंपाऊंडमधून मी जात होते, तर मला एकदम तिथे बापूंचा फोटो दिसला त्यांच्या घरामध्ये. तर मला इतका आनंद झाला की मला कुठे जावंही लागलं नाही की कुठे बापू भक्त कोण आहे किंवा काय बघायला, शोधायला, केंद्र कुठे भरतं हे विचारायला. तर मग मी त्यांना सहज सांगितलं की म्हटलं मावशी मला ना, मग त्यांची माझी ओळख झाली. मग मी त्यांना मी विचार करत होते की यांना सांगू की नको सांगू असं, पण म्हटलं मला राहवलं नव्हतं जात. तर मग मी त्यांना विचारलं की म्हटलं मावशी मला ना काल असं स्वप्न पडलं, पण मला ना या स्वप्नाचा काही अर्थच समजत नाहीये. मग ते पण म्हटले की अगं बापूंनी काळा साप काढला, त्याच्यातून म्हणजे नक्की काही ना काही काळं संकट किंवा संकट असेलच बॉस, त्याच्यामुळे ते निवारलं बापूंनी ते संकट, असं बापूंचा हे बापूंनी तुला दाखवलं असेल कदाचित. पण मग म्हटलं मावशी, पण ते बापूंनी मला ना ते राहून तो बापूंचे शब्द आठवायचे की माझी आई कुठे आहे. मी मावशीला म्हणाले मावशी मला समजत नाही की बापूंनी मला असं काय विचारलं की माझी आई कुठे आहे. आणि मग मला बापू म्हणतात की तुझ्या मागे बघ, माझी आई तुझ्या मागेच बसलेली असते असं. तर मग मावशींनाही काही कळत नव्हतं की काय सांगावं. आता पण मावशी मला बोलल्या की थांब मी या केंद्रावर विचारते की काय नाही असं. मग ते आपल्याला सांगतील की बऱ्याच आपल्या स्वप्नांचा ना काही अर्थ असतो किंवा आपल्या स्वप्नांतून पण आपल्याला बरेचसे संकेत मिळत असतात. हा माझा खरंच खूप मोठा अनुभव आहे आणि असे बरेच अनुभव पण मला आलेले आहेत. तर मग त्यांनी केंद्रावर विचारलं आणि त्यांनी मग मला विचारलं, म्हणजे त्यांनी सांगितलं तिकडून हा अनुभव सांगितल्यानंतर की असं त्यांना स्वप्न पडलं पण त्यांना काही समजत नाही. म्हणजे हा अनुभव, ही गोष्ट मावशी
जे केंद्रावरचे जाणकार होते किंवा ज्यांना अनुभव होते बरेचसे वयस्कर, त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी लागलीच विचारलं की त्यांना विचारा की त्यांनी इथे येताना त्यांच्या कुलदेवीचे टाक किंवा फोटो सोबत आणला आहे का असं. आणि जर ते पण एवढं पण म्हणाले की नसेल, नक्कीच नसेल आणलेला, त्याच्यामुळे किंवा आणला नसेल गेला त्याच्यामुळे बापूंनी हा त्यांना दृष्टांत दिला असावा किंवा असं काहीतरी सूचित केलं असावं. त्यांनी मला लगेच सांगितलं की वृषाली असं असं आहे. तर ते त्यांनी सांगितलं की त्यांचा कुलदेवीचा तुमचा कुलदेवीचा फोटो किंवा टाक तुम्ही तुमच्यासोबत आणले आहेत का, तुम्ही जर इथे राहायला आले आहात तर ती देवी आहे का, मोठी आहे आपली, आहे का आपली कुलदेवी, आहे का आपल्यासोबत याच्यासाठी. तर मग मला एकदम तेव्हा क्लिक झालं की म्हटलं नाही मावशी, ते घाईगडबडीमध्ये ना मला म्हणजे हे काही घेणं आठवलंच नाही. काही जे काही मोजके असतात देव वगैरे किंवा काय असं ते मी आणलेलं आहे. तर मग ते बोलले की तू पहिल्यांदा आता परत जाशील तुझ्या सासरी, त्यावेळेला कुलदेवीचा फोटो तरी तू तुझ्यासोबत आहे, कारण की टाक आणणं तर शक्य नव्हतं, सासर तिथे, मोठं घर तिथे असल्यामुळे टाक तर मी आणू शकत नव्हती देवीचे त्याचे. पण मी मग नंतर लागलीच फोन करून सांगितलं आणि फोटो मागवून घेतला. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की काहीतरी माझ्याकडून नकळतपणे का होईना चुकीचं घडत होतं, बरोबर आहे, पण ते सुद्धा माझ्या बापूने घडू दिलं नाही. इतकं बारीक आपल्या बापूंचं आपल्यावर लक्ष असतं. खरंच बापू आहे, जसं तू या संकटात किंवा या गोष्टीत सावरलं ना, तसं आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत तू सावरत राहा किंवा तू आमच्याकडे लक्ष देत राहा, असं बापूंचरणी मनापासून विनंती करते, प्रार्थना करते. बघा, बापू मार्गात जेव्हा आपण असतो ना, तेव्हा खरं सांगते बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आपल्याकडून घडण्याच्या मार्गावर असतात, पण त्या बापू घडू देत नाहीत, बरोबर आहे. आणि मग त्यावेळेला ना काही वेळेला आपल्याला असं पण वाटतं की अरे बापूंचं आपल्याकडे लक्ष आहे की नाही. खरं सांगते तुम्हाला, हे बोलणं खरंच चुकीचं आहे, पण त्यावेळेला अशी म्हणजे लक्ष आहे की नाही असं आपण बऱ्याच वेळेला आपल्या मनात विचारतो, बरोबर आहे. पण हा विचार खरंच चुकीचा आहे. ती जी वेळ अशी असते ना, त्यावेळेला म्हणजे एकदम काय करावं आपल्याला सुचत नाही, पण त्या संकटात किंवा त्या गोष्टीमध्ये आपण एवढं गुंतून गेलेलो असतो की जर आपल्याला एखादी काही चांगली गोष्ट त्याच्यातून साध्य होत नसेल किंवा दिसत नसेल ना, तर आपल्याला लगेच आपल्या मनात हा विचार येतो की अरे आपल्या बापूंचं आपल्याकडे लक्ष आहे की नाही. पण आपल्या बापूंचं आपल्याकडे 24 तास लक्ष असतं, हो. पण ते काय, त्याच्यासाठी ना आपल्याला आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स असायला हवा, बरोबर. साईबाबा नेहमी म्हणतात श्रद्धा आणि सबुरी, हे साईबाबांचे 2 शब्द आहेत. याची वेळोवेळी आपल्याला नेहमी प्रचिती येत असते आणि आपल्याला असे अनेक अनुभव असतील ना की ज्याची वेळोवेळी आपल्याला या 2 शब्दांची प्रचिती ही नक्कीच आलेली असेल किंवा येतच असते, बरोबर आहे. ती वेळ निघून गेल्यानंतर किंवा तो एक स्पेसिफिक पिरियड निघून गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे त्यावेळेला बापूने बरोबर आहे हे असं का घडवून आणलं असेल किंवा असं का घडलं असेल, बरोबर आहे. नंतर मग आपल्याला कळतं आणि तेव्हा आपल्याला काही वेळेला आज वाटलं की अरे आपण बापूंना असं म्हणत होतो ना की बापू तुमचं लक्ष नाही, पण बापूंचं किती आपलं सुद्धा लक्ष नसतं, एवढं बापूंचं आपल्याकडे लक्ष असतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी खरं सांगते, मनापासून बापूंच्या ज्या काही उपासना असतात ना त्या उपासना करा. बापूंनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी करा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, आपण संकटात तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हा श्रद्धावानांचे, माझा, आपल्या फॅमिलीचे हे अनुभव आपल्याला आलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण या बापू मार्गावरून ढळता कामा नये. त्या मार्गावर आपण अजून कसं टिकून राहू, कसं जास्तीत जास्त आपल्याला बापूने ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. हा विचार आपण करायला हवा. चला तर मग आज पुरता एवढंच. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ किंवा अनुभव? माझ्या मते नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम, श्रीराम अंबज्ञ, नाथ संविध.